अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान पार पडत असून या दरम्यान शिवसेना नेते कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी निवडणूक विभागावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। अमरावतीत लोकशाहीचा खून झाल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी दिली। यावेळेस अभिजित अडसूळ चांगलेच आक्रमक झाले। ईव्हीएम उलट्या क्रमाने लावल्यानं अभिजित अडसूळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, तर निवडणूक अधिकाऱ्यावर सुद्धा अभिजित अडसूळ यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी सर्वात मोठी बातमी समोर आली। अमरावतीच्या नरसिंहा महाविद्यालयातील प्रभाग क्रमांक 12 मधील रूम नंबर 2 मध्ये ईव्हीएम मशीन उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप अभिजित अडसूळ यांनी केला। अमरावतीमध्ये लोकशाहीचा खून होतोय। कलेक्टर पासून निवडणूक आयोगाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम करतायत। आज आपण हिंदुस्थानामध्ये राहतो आणि खास करून आपली शिक्षणाची सुरुवात आपण वाचायला सुरुवात डावीकडून उजवीकडे करतो। खऱ्या अर्थानं अ ब क ड मशीन अशा पद्धतीने लागले गेले पाहिजे, परंतु निवडणूक आयोग, कलेक्टर आणि सर्व अधिकाऱ्यांनी मिळून जेव्हा कुठेतरी निवडणूक आज विरोधकांना आज कुठेतरी डळमळीत दिसायला लागलेली आहे, आपली हार दिसायला लागलेली आहे आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाला हातामध्ये घेऊन मुद्दाम मशीन उलटे लावण्याची कारस्थानं सुरू केलेली ड क ब अ अशा पद्धतीने अमरावतीमध्ये जवळजवळ 40% ठिकाणी अशा पद्धतीने उलटे मशीन लावलेले आहेत। या ठिकाणी मी जनतेला सुद्धा विनंती करतो, आपणही मशीन बघून मतदान करावं, परंतु या ठिकाणी लोकशाहीचा हा खून होतोय हे सांगावंसं वाटतं। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।